कमळी मालिका 21 डिसेंबर प्रोमो अपडेट. पुढील भागात कथानकात 2 मोठी वळणे पाहायला मिळणार आहेत. एकीकडे कमळीसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे, तर दुसरीकडे रागिणी आणि अनिकाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. प्रोमोची सुरुवात ऋषी आणि कमळीच्या संवादाने होते. कमळीचा चेहरा चिंतेने ग्रासलेला पाहून ऋषी तिला विचारतो, कमळी, तू खूप टेन्शनमध्ये दिसतीयस. नक्की काय झालंय? त्यावर कमळी काळजीत पडत सांगते की प्रिन्सिपल सरांनी अचानक उद्याच कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करायला सांगितले आहे. ऋषीला हे ऐकून मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, काय? अगं, तू तर आजच रिपोर्ट सादर केला आहेस. मग इतक्या कमी वेळात उद्याच रक्तदान शिबिर कसं शक्य आहे? आता या कमी वेळात कमळी हे आव्हान कसं पेलणार हे पाहण्यासारखे असेल. दुसरीकडे अन्नपूर्णा आजींच्या घरी कमालीचा तणाव पाहायला मिळत आहे. रागिणी वैतागून आजींना विचारते की त्यांनी अचानक अनिका आणि आईला इथे का बोलावले आहे. त्यावर राजन अतिशय गंभीरपणे उत्तर देतो, तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळाली आहेत, हे सांगायलाच तुम्हाला इथे बोलावलंय. राजनचे हे बोलणे ऐकून रागिणी गोंधळते. अनिका देखील विनवणी करत विचारते, डॅड, प्लीज काय झालंय ते स्पष्ट सांगाल का? राजन अखेर सत्य समोर आणतो. तो सांगतो की नयनताराने एक मोठा निर्णय घेतला असून ज्या ज्या व्यवसायांमध्ये अनिका आणि तिची आजी म्हणजे कामिनी भागीदार होत्या, त्या सर्व बिझनेसमधून त्या दोघांची नावे काढून टाकण्याचा निर्णय तिने घेतला आहे. हे ऐकताच अनिका आणि रागिणीला मोठा धक्का बसतो. नयनताराने त्यांच्या विरोधात उचललेले हे पाऊल त्यांच्या विनाशाची सुरुवात तर नाही ना? हे आपल्याला पुढील भागात कळेल. पुढील भागांच्या अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा कमळी.